ब्रेकअप म्हटलं की खूप मोठा ट्रॉमा. पण हा प्रेमाचा शेवट नाही हो, तुमची नवीन सुरुवात आहे. ब्रेकअप झाले ना, सोडून दे, दुसरी मिळेल, दुसरा मिळेल. फ्रेंड्स, फुकटचे सल्ले देणारे लोक जगामध्ये खूप भेटतील. पण ज्या रात्री तुम्ही रडून रडून उशी ओली करता, तेव्हा छातीमध्ये असह्य अशा वेदना होतात आणि असं वाटतं की आयुष्य संपलंय. तेव्हा समजून जा की हा टाईमपास नाही आहे, हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा ट्रॉमा आहे. सायन्स सांगतं की जेव्हा तुमचं हृदय तुटतं तेव्हा मेंदूच्या त्याच भागांमध्ये हालचाल होते जिथं शारीरिक जखम झाल्यावर होते. म्हणजे काय, तर ब्रेकअपच्या वेदना खऱ्याखुऱ्या असतात. आज आपण या ट्रॉमाचं ऑपरेशन करूयात, म्हणजे तुम्हाला बाहेर निघण्यासाठी सोपं जाईल. हा ट्रॉमा एवढा मोठा का वाटतो, तर त्याच्यासाठी ही 2 गोष्टी. एक म्हणजे डोपामाइन विथड्रॉल. जेव्हा तुमच्या नात्यामध्ये असताना तुम्ही, तेव्हा समोरच्याच्या एका मेसेजने तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं आनंदाचं केमिकल तयार होतं. ब्रेकअप झाल्यावर हे केमिकल अचानकपणे बंद होतं आहे ना. एखाद्या ड्रगच्या व्यसनी माणसाला ड्रग्ज न मिळाल्यावर कशी तडफड होते, तशीच अवस्था आज तुमची झाली आहे. तुम्हाला त्या माणसाच्या प्रेमात नाही, तुम्हाला त्या अटेन्शनचं व्यसन जडलं होतं. आणि दुसरं म्हणजे स्वतःची ओळख हरवणं. तुम्ही तुमचं हसणं, खेळणं, तुमचे मित्र सगळं सोडून स्वतःला त्या एका माणसाच्या पायाशी गहाणं ठेवलं होतं. आज तो माणूस गेलाय, तर तुम्हाला असं वाटतं की तुमचं अस्तित्वच संपलंय. चूक तिथेच झाली. तुमचं आयुष्य त्या माणसाच्या येण्याआधी पण चालू होतं आणि त्याच्या जाण्यानेही ते थांबणार नाही आहे. आता रडणं बंद करा बरं. जो माणूस तुमची किंमत न करता तुम्हाला सोडून गेला, त्याच्यासाठी स्वतःची करिअर, स्वतःची हाडं आणि स्वतःचं आयुष्य का सुकवताय? उभे राहा. या ब्रेकअपच्या वेदनेला, या ब्रेकअपच्या पेनला, ट्रॉम्याला, या रागाला तुमच्या कष्टाची इंधन बनवा. जिममध्ये जाऊन घाम गाळा, अभ्यास करा, बिझनेस उभा करा आणि स्वतःला एवढं मोठं बनवा की एक दिवस तुम्हाला सोडणाऱ्या त्या माणसाने स्वतःचा चेहरा आरशात बघताना पश्चाताप केला पाहिजे की मी कोणत्या हिऱ्याला गमावलं. तुमचं हृदय तुटलंय, मनगट नाही. इतिहास रडणाऱ्यांचा नाही हो, लढणाऱ्यांचा लिहिला जातो. थोडक्यात काय सांगायचं आहे मला, तर तो तुमच्या आयुष्याचा शेवट नाही आहे, नव्हताही. तर तो एक फालतू चॅप्टर होता जो आता संपलाय. पूर्ण पुस्तक अजून बाकी आहे. या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला जर भानावरती आणणारं वाटलं असेल ना, तर देवदास बनून कोपऱ्यात बसलेल्या तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवून द्या. मैत्रिणीला सुद्धा त्याची लायकी त्याला आठवून द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, खंबीर व्हा आणि इतिहास घडवण्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.